तुकाराम मुंढे यांच्या पथकाच्या नावाखाली अज्ञातांकडून होऊ शकते मोठी फसवणूक. अकोल्याच्या अन्न व औषध विभागाने शंका उपस्थित करत व्यापाऱ्यांना केलं मोठं आवाहन. अकोल्यात तुकाराम मुंढे यांच्या कारवाईचा धसका, भीतीनं विक्रीच बंद. अकोल्यात तुकाराम मुंढे यांच्या कारवाईच्या भीतीनं शटर डाऊन तर काही भागात विक्रीच बंद पाहायला मिळाली आहे. एकंदरीत तुकाराम मुंढेंचा धसका अकोल्यात दिसू लागला आहे. अकोल्यातल्या चौहाटा बाजार, निंबा फाटा, गांधीग्राम, अकोला शहरातल्या विविध भागात तुकाराम मुंढे यांच्या पथकाने विविध ठिकाणी धाडी टाकल्या, अशी चर्चा कालपासून सुरू होते. दरम्यान याच पार्श्वभूमीवर अकोल्यातील अन्न व औषध प्रशासन विभागाकडून मोठं आवाहन करण्यात आलंय. तुकाराम मुंढे यांच्या पथकातील आहोत असं कोणी सांगत असल्यास त्यांची ओळखपत्र मागावं, जवळील व्यापारी वर्गाने संबंधित विभागाशी संपर्क साधावा, असं आवाहन एकंदरीत या ठिकाणी करण्यात आलंय. कारण तुकाराम मुंढे यांच्या पथकाच्या नावाखाली अज्ञातांकडून व्यापाऱ्यांची मोठी फसवणूक होऊ शकते, अशी शंका अकोल्याच्या अन्न व औषध विभागाने केली आहे. पथकाने कारवाई केल्याची चर्चा रंगते. त्यानंतर मार्केट पूर्ण बाजारपेठ बंद आहे. आज देखील तुम्ही इथं पाहणी करायला काय सर्व निदर्शन आलं? सर्व खोटे आहे ते. मुंढे साहेबांचं वेगळं पथक असं काही जिल्ह्यात कोणी आलेलं नाही. या जिल्ह्याला 2 अन्न सुरक्षा अधिकारी आहेत आणि 1 सहाय्यक आयुक्त आहेत. ते सर्व आज कार्यालयातच होते. वेगळं असं पथकाने कुठेही कारवाई केलेली नाही. जर केलेली असेल तर ते अन्न औषध प्रशासनाचे अधिकारी नसल्याची शक्यता असू शकते. माझं व्यापाऱ्यांना एकच आव्हान आहे की जोही अधिकारी, जोही व्यक्ती आपल्या आस्थापनेत येईल त्याने समोरच्याचं ओळखपत्र विचारावं आणि तो अन्न सुरक्षा अधिकारी आहेच किंवा अन्न औषध प्रशासनाचा अधिकारी कर्मचारी आहे याची खात्री करून घ्यावी. ती तुम्ही एखाद्या प्रमुख व्यापाऱ्यालाही विचारून करू शकता किंवा कार्यालयाशी संपर्क साधून करू शकता की हा अधिकारी आमच्या कार्यक्षेत्रासाठी आहे किंवा नाही. असं कोणीही कुठेही जाऊन कारवाई करू शकत नाही. अकोला जिल्ह्यात तुम्ही आज एकंदरीत काय तपासण्या केल्या, काय कारवाई? अकोला जिल्ह्यात तक्रार चौकशी अनुषंगे अनेक स्वीट मार्टच्या तपासण्या चालू आहेत. प्रतिबंधित अन्न पदार्थासंबंधी म्हणजे जे गुटखा, पान मसाला समिती विशेष पथक आलं होतं 2-3 दिवस अगोदर. त्यांनी पूर्ण शहरात आम्ही त्याच्या तपासण्या केल्या आहेत. एप्रिल मे मध्ये आम्ही प्रतिबंधित अन्न पदार्थाच्या एकूण 14 ते 15 कारवाया केलेल्या आहेत. आणि तूप असेल, दुधाचे असतील, जप्ती करून, धाडी करून दुधाचे नमुने घेऊन नष्टही केलेले आहेत. तुपाचे, गोल्डफिंगरचे नमुने घेतलेले आहेत, जप्ती केलेल्या आहेत. ह्या एप्रिल 2026 पासून. त्या अगोदर पण भरपूर आहे, पण मी ह्या आर्थिक वर्षाचं तुम्हाला सांगतो. एकंदरीत सर, आता तुम्ही म्हणताय की बा एक आव्हान करता तुम्ही व्यापाऱ्यांना, तुम्ही ओळखपत्र म्हणजे व्यापाराची फसवणूक होऊ शकते. कारण सध्याची जी पॅनिक सिच्युएशन आहे त्यात काही जे बॅड एलिमेंट्स आहेत त्याचा फायदा, व्यापाऱ्यांच्या भीतीचा फायदा ते घेऊ शकतात. त्यासाठी तुम्ही, मी म्हणतो, खबरदारी घ्या. ऑफिसला संपर्क करा किंवा ऑफिसशी डायरेक्ट संपर्क नसेल तर जे तुमचे प्रमुख व्यापारी आहेत हे आहेत जे की ऑफिसला येतात नेहमी, ज्यांच्याशी तुमची ओळख आहे वगैरे, खात्री करा की हाच अधिकारी आपल्या कार्यक्षेत्रासाठी नियुक्त आहे किंवा नाही.